हाय काका. अरे चेतन्या. केतन. हा तेच ते. आज मी इकडं काय करायला आहे? बाबू बोश हाय. सॉरी राजेश. सॉरी राजेश काका काय म्हणताय? बाबू बोनशाय. स्वतःच्या घरला जातोस का नाही कधी की बेघर असल्यावानी इकडंच हुंडकता? नाही घरीच चाललो होतो, नीतूला सोडायला आलो होतो. बरं थँक्यू. का त्या दिवशी मच्छर मारले म्हणून? अहो नाही मग कोल्हापूरचा ऍड्रेस शोधायला मदत केलीत ना म्हणून त्यासाठी. गोंधळच होता पण झाला, सॉल्व्ह झाला. पण मी काय म्हणायलो आहे, लोकांच्या गोंधळात आपण पडाच का? नीतू ऐकायलाच तयार नाही. बालिशपणा तिचा हट्ट जोपर्यंत पूर्ण होत नाही ना तोपर्यंत ती शांतच बसत. पण हट्ट पुरवायची एवढीच हौस असेल तर स्वतःच्या हाऊस वाईफची का नाही पुरवत? लग्न कधी करायला आहे का? काय तुम्ही कुठपर्यंत पोहोचला? मुंबई पर्यंत. मुंबईलाच असतोस ना तू? मग मुंबईचीच का नाही पटवत एखादी सड्डाम? या आधीच पटवलेस? काका मुंबईतली मुलगी आपल्याला झेपत नाही हो. का वजनदार असते ती? नाही मग ती आपल्याला पटतच नाही. पुण्यातली बेस्ट. बेस्ट. अरे बेस्ट म्हणता म्हणता लाईफ वेस्ट होईल तुझं. मी काय म्हणायलो आहे, कोल्हापूरचीच एखादी पोरगी का नाही बघत एकदम हट्टी कट्टी? अरे मी तर अशी रांग लावून कोल्हापूरच्या पोरींच्या स्थळांची. रोज सकाळी उठल्यावर माझी आठवण काढशील, थँक्यू म्हणशील मला. पण तुम्ही का सुचवताय? तुमचं मॅरेज ब्युरो आहे का? नाही रे, तुझ्यासारख्या अडलेल्या पोरासनी मार्गी लावतो मी. काकू हे आता घरात नाहीयेत, नंतर ये. नाही काकू, मला त्यांच्याकडे नाही तुमच्याकडेच काम होतं. काय? मला तुमच्याकडून प्रेमपत्र पाहिजे. काय प्रेमपत्र? आणि माझ्याकडून? नालायक, हलकट, बेशरम. अरे लाज वाटते तुला? लाज वाटते? हा, आमच्या शेजारी राहतोस, आत्ता आलेला तो मुलगा. अरे एक वाटी साखर मागशील, दूध मागशील, हवं तर 4 कोथिंबीरच्या काड्या मागशील. प्रेमपत्र कसलं मागतोस? चालतं काकू, जरा ऐकून तरी घ्या. मला माहिती आहे ते पत्र तुमच्याकडेच आहे आणि मला ते पत्र हवंय कारण ते मीच लिहिलंय. काय तू लिहिलंयस? हो. अरे तुला लाज नाही वाटत का प्रेमपत्र लिहायला? तुझ्या आईच्या वयाची आहे मी आणि हे असले धंदे करतोस? थांब, आता येऊ दे ह्यांना, सांगतेस तुझे प्रताप. काकू जरा ऐकून तरी घ्या, उगाच गैरसमज करू नका. ते पत्र मी माझ्या मैत्रिणीला लिहिलं होतं. ती कोल्हापुरात राहते, माझ्याच्यानं तिला काही बोलवतच नाही ना, म्हणून पल्लवीनं मला ही आयडिया दिली प्रेमपत्राची. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते? सांग तिला. क्लचवर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे
अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.